नमस्कार मित्रांनो, आय एम जॉन सिन्हा. तुम्ही बघताय जॉन सिन्हा चेष्टा माझ्या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपण बनवतोय 10 किलोची वांग्याची भाजी. 10 किलोची वांगे आहेत आणि त्याच्यानं 10 किलो वांगी आणि प्लस 4-5 किलो 12 किलो वांगे, 10 किलो बटाटे मित्रांनो, सॉरी 10 किलो बटाटे आहेत, 12 किलो वांगी आहे, 6 किलो पावटा आहे, 3 किलो आपल्या आवडता शेकाच्या शेंगा. म्हणजे शेंगा काय तुमच्याकडे काय बोलतात? शेवगा काय? शेवगाच्या शेंगा. आपल्या शेकटाच्या शेंगा ब्रँड आहेत गाईस. आपल्या तुम्हाला दाखवतो बघा. आम्ही कापले तो वांगी फायनली. आणि बघा विजय मामा स्वतः कापाला आहे आणि त्यांचा तर नादच नाही. दुसऱ्याचा पण चहा काय कापून घेतोय. आणि आपला कमळाचा चहा पिऊन बघा माझ्या आवडता शेंगा 3 किलो आहेत ना, 3 किलो. आणि एक कोथिंबीर वडीचा पण प्लॅन वेगळा मित्रांनो, तो एकटाच बनवून टाकील. पण आम्ही ग्रुपमध्ये बघू शकतो वांग्याची भाजी करणार आज. 12 किलो, 10 किलो, 3 किलो गाईस बेकार होणार आज. खतमच. 6 किलो पावटा पण आहे गाईस, खत्रीच. आणि 1 नंबर वांगा होणार आहे मित्रांनो. आमची आजची रेसिपी वांग्याची. वांगा बोला तो वांगाच ना, तो पांगा वांगा, पण मस्त तुम्हाला दाखवू आम्ही मालवण टाईपमध्ये बनव. आणि आजच्या आचारी वेगळे आहेत. 3 दिवस 3 झाले. आजचे तर नादत नाही. तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा काका आमचे आले. चहा पितात, चहा पिऊन घ्या काका. आणि तुम्हाला बनवायचे आपल्यासाठी आणि आपल्या माणसासाठी वांग्याची भाजी. आणि तुम्हाला बनवून आम्हाला पण सांगायचं आहे की जरा कसं काय बनवता येते मित्रांनो. काका थँक्यू आमच्यासाठी आलात. आमची भाजी बनवून द्यायला आम्हाला तुम्ही 10-12 मामा. तर तुम्ही भरपूर अशी पण कुकिंग करत असाल ना मामा? 25 मित्रांनो, 25 वर्षापासून कुकिंग करतात तुम्ही. तर आता आवड आली बस, आपल्या एवढा विषय नाही. पण आपण एक माणुसकीने असंच मजा मस्ती बनवतो मित्रांनो. पण हे तर 25 वर्षापासून. आणि जर तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असेल, काकांना बोलत असेल, तुम्हाला जर वेळ लागत असेल की बाबा काकाची गरज असेल, तर तुम्हाला नक्कीच मी त्यांचा नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. आणि नक्कीच पण काकांना फोन लावा की कोकणमध्ये भेटेल ना म्हणा, लाजेमध्ये ना, दापोली. तर दापोलीमध्ये येऊ शकतो काय, कदाचित जवळपास असेल तर नक्कीच येतील ते, काय टेन्शन नाही. तसं काय तुमच्या इथे फक्त कॉलवर तुम्ही बोलू शकता मित्रांनो. आणि प्लस या भाजीसोबत खायला आपण चपात्यांची पण ऑर्डर आहे ना बाई. तर चपात्या देखील आम्ही बनवतो 700-700. त्याच्यानं चपात्या बनवतो. आणि चपात्या बनवण्यासाठी आमचा महिला मंडळ नादच नाही. तर मावशी बसलीच चपाती बनवायला. तर गाईस पीठ मलताना 600 चपातीचं पीठ चालू आहे मलाचा. हे बघा आयो मलते, मावशी तिकडे पिठाला कालवते. आणि आमची काकू तर काय नाराजच आहे. तर गाईस रेडी होते सगळं सामान, तेल बिल घेऊन सगळं बसल्यात एकदम. पाणी बिणी पण आहे. आणि बाकीच्या महिलामध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बघ घसारलाय, भांडी घसारला. ते कावलं पण तुमचंच काय मित्र? तेव्हा नाही दिसतं म्हणा जवळची, अजून त्यांना जवळचं. हे बघ कसल्या बघ. काय बोल हो, तुझाच होता विषय हो. तर फायनली मित्रांनो, आमची मजा मस्ती अशीच असते की मजा मस्तीत राहूनच एन्जॉय करायचा आपला आणि हसत केला राहायचा. आयुष्यात कधी कोण जाईल सांगू शकत नाही, पण हसून खेळून हा आपला जीवन जगणं आपण पहिल्यापासून करतो मित्रांनो. तर या थोडीशी कांदा बटाटी कापून पण घेतो. आता वांगीचं कापायचा प्लॅन पूर्ण झाले. पाणी आपण टाकलं बघू शकता मित्रांनो. हे बघा पाण्यात भिजवायचं काम, कारण की असं हे काला होतं म्हणून त्यासाठी आपण पाण्यात, जसं आपण बटाटा कापून पाण्यात टाकतो तसं वांग्याला पण कापून पाण्यात टाकणंच आपल्याला, म्हणजे आपला काला होणार नाही. त्याला बाकीचं कापून घेऊया. तर फायनली आमची वांगी कापून झाली. ओके रेडी मित्रांनो. आणि आता आमचं बघा बटाटे आली. तर ही बटाटे 10 किलो आम्ही कापायला घेतो मित्रांनो. 10 किलो बटाट, 10 किलो बटाट. तो गोणीतून काढतो निसा बटाटे, खतरनाक. जरा कापून घ्या. पाणी आहे ना, एवढा बटाटा कापून झाला की बंद करून टाका. पाणी मित्रांनो कांदा टाकला आम्ही. कांद्याची फोडणी करतात जरा, कांद्याला मारून घेतो तेलावर परतून. जास्त टाकून घ्या. आता काय झाली आता काही त्यांना आमचा खडा मसाला टाकून घेतो. लेट झालं थोडंसं. मग आम्ही परतून घेतल्यावर पूर्ण आम्ही मिक्सर लावून घेतो. मिक्सरमध्ये करून त्याची ग्रेव्ही करून टाकतो. फायनली मित्रांनो, आपण आता मसाला बनवता रेडी करतो. मिक्सरमध्ये टाकतो. मिक्सर जो काम करणारा जो माणूस होता तो आपला पालून गेलेला आहे. तर मी खोबरा वगैरे
मारला होता आपण बघू शकतो बाबा हात पावसाला असता अजून कांदा वाढला मित्रांनो हा बघा बघू शकतो आपण भरला याच्यात आणि याच्यात आपण थोडासा पाणी टाकूया म्हणजे जरा ग्रेव्ही टाईप होऊन जाईल ओलावाला आपण आता याला मिक्सर करूया ओके आणि मित्र आपण करूया चालू फायनली मित्रांनो झालेला रेडी आणि बघू शकतो आम्ही इतका रेडी केलाय मसाला राईस फॉर्ममध्ये रेडी बघा आता आपण हा फायनली मित्रांनो आपला टाईम आलेला आहे आपला वांग्याची भाजी बनवायचा रेडी आलो आहे आम्ही बघा तो आणलाय पक्का मोठा आणि आता म्हणजे आता मसाला भात झाला पण बघा मसाला भात पण रेडी झाला भरपूर रेसिपी होते पण बाकीचे दाखवतच नाही मी ते दाखवायचे तेवढं दाखवणार आम्ही आता 12 किलोची वांग्याची भाजी रेडी चालू झाली मित्रांनो बघू शकताय आपला टोप झाला रेडी आचरी पण रेडी आचरी घेतलाय आता कालचा आणि कालचा घेऊन तर बघू शकतो काम तमाम वांगा रेडी प्लस शेंगा रेडी बटाटे रेडी आहे तर तिथं बघा त्या साईडला आपला वाटून रेडी झाला आणि बघा अजून हा कोशिंबीरचं काम चालू आहे अजून एक काम चालू करतो काय टेन्शन नका आणि अध्यक्षबाई पण आमच्यासाठी मदतीला आल्यात सगळ्या आणि तिथं बघा आमच्या चपातीचं काम चालू आहे जोरदार राईस एकदम पद्धतशीने काम करतात राईस नारळ खेचतात पूर्ण चपात्याला मस्तपैकी चपात्या आणि कष्टाळू आहेत सगळ्या कष्टाळू आहेत आणि दयालू पण आहेत तेवढ्या पण याच्यात मायालू नाही कोण मायालू फक्त एकच आहे आमचा अध्यक्ष कमलाचा दयालू सगळे आहेत पण मायालू एकच अध्यक्ष आमचा अध्यक्ष म्हणजे माया खरंच माया मस्त मायालू आहे आणि माया करता आमच्यावर तिकडे पाहिजे चपात्या लाटून त्यांचा लाटाचा दिवस आला तर बघ खोबरा खिचते पण आहे हो खिस तुझा काय टेन्शन नाही तू खिस काहीच बघू शकता सर्व कष्टाळू आहेत आणि आता आमचा कष्ट चालू झाले अगोदर फायनली मित्रांनो आलेला आहे आपलं बघा त्यामध्ये हळद हळदीमध्ये आलेला लाल मसाला एकदम तडी म्हणून जाईल आणि त्यात पूर्ण मसाला मरून जाणार पहिला आणि सर्वच लागणार नाही आपल्याला मित्रांनो चालतं हिंग यांचा आवडता हिंग आता आमचं हलवण्यासाठी हाताळण्यासाठी आमचे भाऊ आले भाऊ शकता आचार्य आमचं मेन आचार्य तिकडे आहेत आणि भाऊ आहेत आमचे आणि आमच्या मालकीमध्ये म्हणजे आमच्या ताई आमच्यासोबत असतात पप्पू ताई आणि बघू शकता वाटण टाकला आहे पेस्ट आहे आला लसूण खोबरा ओला खोबरा भाजून त्याला आपण हे केलं आहे मित्रांनो बघू शकता आणि कांदा पण फ्राय मारून त्याला आपण वाटून केलं आहे बघू शकता आता थोडासा पाणी टाकतो इथं तेलावर झाला आहे थोडासा हे मसाला लागायला नको इथे म्हणून थोडं पाणी टाकून घेतो जाम करते बनवायला बाबा काय या बटाटे आले तर आम्ही पहिले बटाटे टाकून घेतो आणि बटाटे पहिला शिजत नाही लवकर मित्रांनो त्यासाठी पहिला आम्ही बटाटा टाकून घेतो आता बटाटा शिजला पाहिजे टाकली पण टाकली तर बघत किती होते लवकर आचार्य दादा चला वाफेवर आता शेकटाच्या शेंगात साऱ्या टाकून फायनली कडक मध्ये झाली मित्रांनो बघू शकता आपली आमची ग्रेव्ही झाली रेडी पूर्ण येल्लोमध्ये तर मला लाल थोडासा कमी आहे आता इथं पावटा सोडला आम्ही मस्त ग्रेव्ही चालला 12 किलो पावटा 12 किलो आहे काहीच पावटा 12 किलो टाकलाय फायनली टाकलाय नमक काहीच आणि बघू शकता आपण आता काम होणार आता लवकर फायनली मीठ टाकायची वेळ आली आणि मीठ टाकून घेतो नंतर आम्ही आता रसा नंतर वाढू गाईस आता ग्रेव्ही करू त्याला वांगी आली तू बसली बाबा वांगा आपला गेलेला आहे वांगा बटाट पावटा पण गेलाय शेंगा पण गेलाय तांबाट पण गेला आता काहीच नाही राहिला फक्त राहिलाय पाणी फक्त पाणी राहिलंय म्हणजे आम्ही ग्रेव्ही फुल होणार म्हणजे आपल्याला रस्सा जेवायला आपला होईल ना थोडासा गुल म्हणजे गोड गुल काय बोलतो बघा म्हटलं आणलंय पाणी हातात टाकायला राईससाठी पाणी ठेवलंय
तो राईस ना तू राईस ना राईस साठी पाणी ओके गाईस स्वतः मामा चालतोय पाणी आणायला आणि बघा म्हणजे पाणी तिथं वाढवता कॅन खाला आणि पाणी वाढवलं आणि पाणी घे असे खतरनाक झाला आमचा रेडी वांग्याची भाजी फायनली आमची वांग्याची भाजी झाली रेडी आता आम्ही टाकलं तर पाणी मीठ सर्व टाकून ओके तुम्हाला सर्व दाखवल्यानंतर कशी वाटते बघा आणि कशी वाटते आमची भाजी तर थोड्या वर्षाने आम्ही आता होऊ द्या एक 10 मिनिटात आपण चव आणि टेस्ट बघून पाहूया तुम्हाला दाखवतो टेस्ट कशी करायची ते पण दाखवतो खाऊन टाकतो मस्त वाटली की नाही थांबा 2 मिनिटं टेस्ट करून घेऊ